चला मंडळी, श्रावण मास चालू झालेला आहे, तर आपण या महिन्याभरात खूप काही नवीन अशा रेसिपी बघणार आहोत। तर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की आपण या महिन्याभरात खूप नवीन रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। तर आज आपण पाहणार आहोत भेंडी मसाला कसा करायचा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। भेंडी घेतलेली आहेत आपण, टोमॅटो अर्धी वाटी बारीक चिरलेला, कांदा 1 वाटी, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे 2 चमचे, धना पावडर, गरम मसाला, जीरा पावडर, आपला स्पेशल अग्रिकोई मसाला, हळद, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी जिरे आणि दही आपण 2 ते 3 चमचे दही घेतलेले आहे। तर मंडळी बघू शकता आपण भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत। एका भेंडीचे 2 भाग करून भेंडी असे मधून चिरून घेतलेले आहेत, बघू शकतात तुम्ही। आता सुरुवात करूयात आपण रेसिपीला। आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकत आहोत। तेल थोडंफार गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण सर्वात प्रथम भेंडी भाजून घेऊयात। भेंडी अशी थोडीशी भाजून घेऊयात आपण, पाहू शकता तुम्ही। फास्ट गॅसवरच भेंडी भाजून घेऊयात। थोडीफारच भेंडी भाजून घ्यायची आहेत, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भेंडी भाजून घ्यायची आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण फोडणीसाठी जिरे ॲड करूयात। त्यानंतर आपण कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये आता ॲड करूयात। बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात आणि कांदा व्यवस्थित परतवून घेऊयात। थोडाफार शिजेपर्यंत आपण परतवून घेऊयात कांद्याला। कांदा आपला शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये आपण बारीक चॉप केलेले टोमॅटो ॲड करूयात। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजवून घेऊयात। बघू शकता टोमॅटो सुद्धा थोडे शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात, ती सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात। छान अशी व्यवस्थित परतवून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूयात। 1 चमचा हळद ॲड करूयात, त्यानंतर धना पावडर 1 चमचा ॲड करूयात, जीरा पावडर 1 चमचा ॲड करूयात, थोडासा गरम मसाला घेतलेला होता आपण तो सुद्धा आपण 1 चमचा ॲड करूयात आणि आपला स्पेशल मसाला अग्रिकोई मसाला 2 चमचे ॲड करूयात। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊयात। त्यानंतर त्याच्यात आपल्याला 2 चमचे दही ॲड करायचं आहे, बघू शकता तुम्ही। बारीक गॅसवर दही ॲड करायचं आहे। फास्ट गॅसवर केल्यावर दही फाटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण बारीक गॅसवरच दही ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा पाणी घ्यायचं आहे, कारण की आपले मसाले करपू नये म्हणून। आता आपल्या मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। ग्रेव्ही अशी मस्त घट्ट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण जी भेंडी भाजून घेतलेली होती तेलात फ्राय केलेली, ती आता आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात।
आणि एक 5 मिनटाची आपण वाफ काढून घेऊयात. भेंडी शिजायला जास्त टाईम नाही लागत आणि त्याआधी आपण तेलात फ्राय करून घेतलेली. आता आपण याची 5 मिनटं वाफ काढून घेऊयात. बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही छान असं तेलाची तरी आलेली आहे. फायनल आपण चॉप केलेली कोथिंबीर ॲड करूयात आणि अशा प्रकारे आपला भेंडी मसाला रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघायसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. या महिनाभरात आपण खूप अशा नवीन नवीन रेसिपीसुद्धा बघूयात. तर चला मग मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.